झुरेवाडी कॅनलमध्ये वाहून गेलेल्या प्रसाद जाधव यांचा अखेर मृतदेह सापडला। कवठेमहांकाळ तालुक्यातील झुरेवाडी येथील कॅनलमध्ये चारचाकी वाहन कोसळून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले चालक प्रसाद भगवान जाधव वय 35 राहणार झुरेवाडी यांचा अखेर दुसऱ्या दिवशी शोध लागला। रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्न करत त्यांचा मृतदेह शोधून बाहेर काढला। झुरेवाडी येथील कॅनलमध्ये चारचाकी वाहन कोसळल्याची घटना घडली होती। या अपघातानंतर वाहन कॅनलमधून बाहेर काढण्यात आले, मात्र चालक प्रसाद जाधव हे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले होते। घटनेची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली यांना पाचारण करण्यात आले। पथकाने घटनास्थळी दाखल होत तातडीने शोधमोहीम सुरू केली। सिनियर कमांडर कैलास वडर, कमांडर महेश गव्हाणे, सागर जाधव, लहू घोरपडे आणि इर्शाद कवठेकर यांनी शोधकार्यात सहभाग घेत अथक प्रयत्न केले। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते। कॅनलमधील पाण्याचा वेगवान प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही रेस्क्यू पथकाकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू होते। अखेर दुसऱ्या दिवशी रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि प्रसाद जाधव यांचा मृतदेह सापडला। मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला। या घटनेने झुरेवाडी गावासह परिसरावर शोककळा पसरली असून जाधव यांच्या निधनाने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ येथील शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आला आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा, शेअर करा।